जेव्हा IVF हा शेवटचाच पर्याय असतो आणि त्यामध्ये आयुर्वेद ही किती मोलाची कामगिरी बजावू शकतो हे मी पुढील केसद्वारे सांगतो. पुण्यातील एक महिला पेशंट माझ्याकडे आली होती. तिच्या दोन्ही फॅलोपियन ट्यूब्स रिमूव्ह झाल्या होत्या. त्यामुळे IVF शिवाय काही पर्याय नव्हता. जेव्हा ती माझ्याकडे आली होती तेव्हा तिचं एक्सेसिव्ह वेट गेन होता, हॉर्मोनल इम्बॅलन्स होता, फॉलिकल क्वालिटीसुद्धा कॉम्प्रोमाइज होते. अशा अवस्थेत जर तिने IVF ट्राय केलं असतं तरी ते सक्सेसफुल न होण्याचे भरपूर चान्सेस दिसत होते. तर आम्ही काय केलं, पहिल्यांदा तिला आम्ही तिचं पंचकर्म कॅरी आउट केलं. पंचकर्माच्या पहिल्या सायकलनंतर किंवा शरीरशुद्धीनंतर आम्ही तिला फॉलिकल क्वालिटी इम्प्रूव्ह करण्यासाठी आयुर्वेदिक औषधंसुद्धा सुरू केले. पंचकर्म नंतर डाएट प्लॅन आणि एक्सरसाइज या गोष्टीमुळं 3 ते 4 महिन्यामध्ये तिचं ऑलमोस्ट 10 किलो आम्ही वजन कमी करून घेतलं. जेव्हा मला असं वाटलं की आता ही पेशंट IVFला तयार झाली तेव्हा मी तिला एम्ब्रियो ट्रान्सफरसाठी प्रेरित केलं. पहिला एम्ब्रियो ट्रान्सफरचा पहिला आम्ही चान्स घेतला, त्याच्यामध्येच ती कन्सीव्ह झाली. तर सांगायचा उद्देश असा आहे की जर तुम्ही तुमच्यासमोर IVF हा शेवटचा पर्याय उरला असेल तर त्यासाठी सुद्धा तुम्ही आयुर्वेदाची मदत घेतली पाहिजे. जर तुम्हाला प्रेग्नन्सी राहण्यामध्ये कुठलेही प्रॉब्लेम्स येत असतील तर तुम्ही आम्हाला कॉन्टॅक्ट करा.